हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत गाबोलीनी भरलेली जी दर्याचे प्रॉन्स असतात, म्हणजे मोठे मोठे जम्बो प्रॉन्स असतात. ते क्लीन कसे करायचे त्याची पूर्ण प्रोसिजर बघणार आहोत, तेही सोप्या पद्धतीने. आणि पूर्ण जी मच्छी आहे ती गाबोलीनी भरलेली आहे. तर ही बघा अशा प्रकारे असते, म्हणजे याचे पाय भरपूर असे लांब असतात. तर हे सगळे जे आहे ना ते आपल्याला म्हणजे मच्छी साफ करत असताना हे घ्यायचं नाही, हा सगळा वेस्ट पार्ट आहे. तर तो ॲड करायचा नाही आहे ह्या प्रॉन्समध्ये. म्हणजे आता ह्याचे जे पाय आहेत किंवा एक्स्ट्रा पाय आहेत किंवा जे पुढे टोक आहेत मच्छीला, शेपटी आहे, हे सगळं आपल्याला ना काढून घ्यायचं आहे, ते पण सोप्या पद्धतीने. तर तुम्ही हातानेही करू शकता, पण थोडेसे काटे असतात पुढे टोकदार जे हातामध्ये टोचू शकतात, म्हणून मी कैचीचा वापर करते आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, छोटे पाय आणि जे काय मोठे पाय आहेत ना ते व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर हे सगळं वेस्ट ऑफ आहे, म्हणजे ह्याचा भाजीमध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये समजा वरून ॲड केलं तरी एवढा काही फार फरक पडत नाही आणि काढून टाकलेलेच बरे. तर हे सगळे जे आहे ना ते वेस्ट पार्ट आपल्याला काढून टाकायचं आहे, बघू शकता तुम्ही. तर ह्याचं शेल वगैरे कसं क्लीन करायचं किंवा डोक्यामध्ये जी घाण असते ती कशी काढायची ती बघूया. तर सगळ्यात स्टार्टिंगला काय करूया, आपण ह्याचे सगळे पाय काढून घेऊया. जशी दर्याची मच्छी खायला सुंदर लागते, म्हणजे समुद्राची गोड्या पाण्याची, तशीच खाडीची मच्छी म्हणजे खाऱ्या पाण्याची मच्छी तेवढीच खायला टेस्टी असते. तर खूप सोपी पद्धत आहे आणि लगेच झटपट फिश कट होते, म्हणून कैचीचा वापर केला आहे मी. कैचीला फक्त थोडी धार पाहिजे. तर हा समोरचा जो डोक्याचा पार्ट आहे ना तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तसेच या दर्याच्या मच्छीशिवाय चिमणी मच्छी कशी साफ करायची, फिश इतर ज्या कुठल्या असतील त्या कशा साफ करायच्या, कशा फ्राय करायच्या किंवा वजडी कशी साफ करायची, याची डिटेल रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, तर तुम्ही नक्की बघू शकता. तर हे बघा, मी आता पाय पूर्ण कट करून घेतलेले आहेत. तर हा पहिला होता प्रॉन्स जो ज्याच्यामध्ये गाबोली मला नाही भेटली. तर आता नेक्स्ट पुढचे 2-3 प्रॉन्स साफ करताना कदाचित मिळतील. तर आता जो डोक्याचा भाग आहे ना तो आधी स्टार्टला आपण कट करून घेऊया, कारण इथे मेन जो दोरा असतो ना, जो म्हणजे आपल्या हेल्थसाठी नसतो चांगला, त्याच्यामध्ये पूर्ण घाण असते, त्यांनी जे खाल्लेलं वेस्ट ऑफ असतं. तर जे काय घाण आहे आता तुम्ही बघू शकता. तर ही आधी ना आपण हे कवच काढून पूर्ण क्लीन करून घेऊया. तर ह्याच्यामध्ये काय पूर्ण त्यांनी जे खाल्लेलं वेस्ट ऑफ आहे ते असतं. तर पूर्ण व्यवस्थित आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याचा भाजीमध्ये समावेश करून घ्यायचा नाही आहे बिलकुल. तर हा जो ब्लॅक कलरचा पार्ट असतो किंवा सिल्वर कलरचा जो पार्ट असतो ना तो खूप हार्मफुल असतो आपल्या डायजेशनसाठी किंवा हेल्थच्या हिशोबाने. तर पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यातला मेन जो काळा दोरा असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हिला आपल्याला वॉश करून घ्यायची आहे. तर हे बघा, आता शेलच्या आतमध्ये मी बघते काळा दोरा आहे की नाही. तर ह्याच्यामध्ये तर नाही दिसत आहे, मी कट करून बघते मधून, कारण तो पुढे असेल कदाचित. तर आता ना मधला जो शेलचा पार्ट तो कट करायचा, त्याआधी ना ही शेपटी पण आपल्याला कट करून टाकायची आहे. तर थोडीशी ना हार्ड असते ही कट करायला, तर कैचीला ना व्यवस्थित धार पाहिजे. तर आता ही मी कट करून घेतलेली आहे, तर ही कट करून टाकायची, म्हणजे एवढा काहीचा उपयोग नाही आहे. तर हे बघा, आता ह्याच्यामध्ये मला गाबोली भेटली आहे. तर अंडे आहेत ते ना काढून ठेवायचे साईडला ग्रेव्हीमध्ये, किंवा जरी हे प्रॉन्स फ्राय केले त्याच्यामध्ये ॲड करायचे, चांगले लागतात. तर आता हे अंडे आता मी वॉश करायला घेईन फिश, तर काय होईल, हे अंडे ना पाण्यासोबत वाहून जातील, म्हणून मी ना आता हे काढून घेते साईडला, त्यानंतर ही बाकीची मच्छी साफ करून घेते. तर आणखी एक बघा, हा प्रॉन्स दाखवते मी. तर ह्याच्या अंडे ना आता फिश साफ करताना थोडे थोडे निघत आहेत, त्याच्यामुळे काढून घेतलेलेच बरे. तर हा डोक्याचा भाग आहे तो मी काढून घेते पूर्ण कट करून, आणि ह्याच्यामध्ये काळा दोरा आहे तो काढून घेते. हा प्रॉन्सचा जो पुढचा जो टोकेरी भाग असतो ना तो काढायचाच आहे आपल्याला, बिलकुल ठेवायचा नाही आहे. तर हे बघा, हे पूर्ण शेल्स आहेत त्याचे, तर हे काढून घेतलेत आणि टच केल्या केल्या त्यातून बघा केवढी घाण निघते. तर हे पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. हे बघा, पूर्ण सिल्वर आणि ब्लॅक पार्ट आहे त्याच्यामध्ये. तर व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे आणि याच्यातला काळा दोरा मेन काढायचा. हा बघा दिसला, तर हा ना खेचायचा, पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचा. हे बघा, तर ह्याच्यातच सगळी घाण असते, जे खूप खराब असतं आपल्या शरीरासाठी, म्हणजे काढणं मस्ट आहे. तर आता काढून घेते मी आणि नंतर या पूर्ण मच्छीला व्यवस्थित आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे, वॉश करून घ्यायची आहे. तर ना प्रॉन्सच्या पण भरपूर रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर. फ्राय आहे, प्रॉन्स बिर्याणीची आहे, ग्रेव्हीची आहे, तर ती तुम्ही बघू शकता.
हे जे मोठे मोठे लॉबस्टर किंवा मोठे मोठे जम्बो प्रॉन्स असतात ना, ते फ्राय खूप छान लागतात किंवा यांची बिर्याणी पण अतिशय टेस्टी होते किंवा तंदूर करून किंवा ॲज अ स्टार्टर म्हणून पण भरपूर अशा रेसिपी तुम्ही बनवू शकता. तर हा बघा, आता नेक्स्ट प्रॉन्स ह्या लास्ट राहिला आहे, तर हा क्लीन करून घेते मी. तर हा तर भरपूरच गाबोलीने भरलेला आहे. तर आता हे जे एग्ज आहेत ना प्रॉन्सचे, ते सगळे मी काढून घेते आधी साईडला आणि मग याला क्लीन करायला घेते. हे बघा, ह्याच्यामध्ये पण आता एक मोठा काळा दोरा आहे, तर तो काढून घ्यायचा आहे. कैचीनी केले ना हे प्रॉन्स साफ की झटपट होतात. म्हणजे जरी मोठे असतील लहान असतील ना, पटापट कैचीने कट करत गेले त्याचे पाय किंवा शेपटी जे असते ना, फटाफट होतात. म्हणजे वेळ नाही लागत हे प्रॉन्स साफ करत बसायला. तर हे बघा, आता याच्यामध्ये काळा दोरा आहे का बघते मी आणि तो व्यवस्थित क्लीन करून घेते. तर त्याचा रस्सा पण खूप छान होतो. तर वाटणामध्ये करू शकता किंवा नॉर्मल चेचाचेच करून अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरने चेचाचेच करून पण खूप सुंदर लागतात हे प्रॉन्स. किंवा फ्राय तंदूरही करू शकता. तर चला, जवळपास माझे सर्वच प्रॉन्स साफ करून झालेले आहेत. तर आता ही सगळी घाण बघा एवढी जमा झालेली आहे, शेल्स, पाय, शेपटी वगैरे. तर आता हे जमा करून मी फेकून देते आणि या सगळ्या प्रॉन्सला ना व्यवस्थित क्लीन करून घेते पाण्याखाली स्वच्छ धुवून. हे बघा, ह्याच प्रोसेससाठी मी काय केलेलं, ह्याचे जे एग्ज होते ते काढून घेतलेले. आता थोडेफार उरलेत त्याच्यामध्ये, तर पाण्यामध्ये धुत असताना थोडे ते वाहून जातात. तर एक एक करून व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे. असं नाही की टोपामध्ये ओतले आणि सगळे एकत्र साफ करून घेतले. व्यवस्थित त्याची कुठे घाण असेल किंवा कुठे एखादा दोरा राहिला असेल तो व्यवस्थित आपण काढून घ्यायचा आहे. ह्या बाबतीत हलगर्जीपणा नाही करायचा. जर थोडासा वेळ लागला तरी व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे बघा, मी एक एक प्रॉन्स व्यवस्थित स्वच्छ करून घेते, साफ करून घेते बेसिनखाली नळाजवळ. तर व्यवस्थित क्लीन करून झाले याची खात्री करून घ्यायची आणि नंतरच पुढे काय जी रेसिपी आहे ती करायची. तर हा मी मोठा शेल आहे तो मुद्दाम नाही काढला, कारण तो प्रॉन्स आहे जो तुटू शकतो किंवा बिर्याणीमध्ये ॲड केल्यानंतर एकजीव होऊ शकतो. जर तुम्हाला पूर्ण शेल काढून घ्यायचा असेल तर तसंही करू शकता. डोक्याचा पुढचा भाग कट करून थोडं डोकं क्लीन केल्यानंतर पूर्ण शेल काढून घेतली तरीही चालेल. तसंही तुम्ही करू शकता, तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही करू शकता. मला फक्त तुम्हाला साधी, सोपी आणि झटपट पद्धत कशी दाखवायची प्रॉन्स साफ करायची कैचीच्या सहाय्याने तेच दाखवायचं होतं. तर माझे सगळे जवळपास प्रॉन्स क्लीन झालेले आहेत व्यवस्थित. तर ह्याची ग्रेव्हीच बनवणार किंवा बिर्याणी छान लागेल. तर आता व्यवस्थित मी क्लीन करून घेतलेले आहेत सगळे प्रॉन्स, हे बघा. आणि याच्यामध्ये बघू शकता तर तुम्ही कुठेच घाण नाही आहे किंवा काळा दोरा नाही आहे. जेव्हा स्टार्टिंगला डोकं कापलं तेव्हा केवढी घाण निघाली, मग आता काहीच उरलेलं नाही आहे. आणि छोटे छोटे पाय ते आता थोडेसे राहणारच. तर आता पूर्ण माझे प्रॉन्स आहेत ते व्यवस्थित क्लीन करून झालेले आहेत. तर तुम्ही आणा प्रॉन्स, आणले तर अशा प्रकारे झटपटरित्या स्वच्छ करा, क्लीन करा आणि नक्की चांगले चांगले पदार्थ बनवून खा, जे भक्तीज किचन या चॅनलवर अवेलेबल आहेत. खूप रेसिपीज आहेत, व्लॉग्स आहेत, तर रिव्ह्यूज आहेत अनेक ठिकाणचे. तर तेही बघा, तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडतील. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.